भारतीय संस्कृतीत काही वृक्ष हे केवळ झाडे नसतात, तर ते जीवन, श्रद्धा, निसर्ग आणि अनंतत्वाचे प्रतीक असतात. असा एक वृक्ष म्हणजे वटवृक्ष, म्हणजेच वडाचे झाड. हजारो वर्षापासून भारतीय संस्कृतीमध्ये पूजनीय असलेले हे झाड आज विज्ञानाच्या कसोटीवरही तितकेच महान ठरते. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी भारतभर वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि सुखी संसाराची प्रार्थना करतात. या सणामागे आहे सावित्री आणि सत्यवान यांची अमरकथा. राजकुमारी सावित्रीचे लग्न सत्यवानाशी झाले, परंतु सत्यवानाचे आयुष्य अल्प असल्यामुळे तिला माहीत होते, नियतीनुसार सत्यवानाचा मृत्यू वडाच्या झाडाखाली झाला. यमराज त्यांचे प्राण घेऊन निघाले, पण सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि निष्ठेच्या बळावर यमराजांना प्रसन्न केले आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. तेव्हापासून वटवृक्ष हा अखंड सौभाग्य, दीर्घायुष्य आणि अटळ निष्ठेचे प्रतीक मानला जातो. वड हे भारतीय राष्ट्रीय वृक्ष आहे. त्या झाडाची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याच्या फांद्यांमधून खाली येणाऱ्या पारंब्या. या पारंब्या जमिनीला स्पर्श करताच नवीन खोडामध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे एकच झाड हळूहळू संपूर्ण वनासारखे विस्तारू शकते. भारतामध्ये काही वडांची झाडे 300 ते 500 वर्षांहून अधिक जुनी आहेत. वड हे केवळ एक झाड नाही, तर संपूर्णपणे परिसंस्था आहे. शेकडो पक्ष्यांचे घर, अनेक कीटकांचे आश्रयस्थान, खारी, वटवाघळे आणि इतर जीवांचे अन्नस्रोत. वडाच्या फळांवर अनेक पक्षी आणि प्राणी आपला उदरनिर्वाह करतात. वडाचे विशाल छत्र परिसराचे तापमान कमी करते. याच्या दाट पर्णसंभारामुळे कार्बन डायऑक्साईड शोषला जातो आणि मोठ्या प्रमाणावर प्राणवायू सोडला जातो. एका प्रौढ वडाच्या झाडामुळे अनेक टन कार्बनचे संचयन होऊ शकते. वडाची मुळे जमिनीची धूप रोखतात, पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात आणि भूजल पुनर्भरणामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. आपल्या पूर्वजांनी वडाच्या झाडाची पूजा केवळ धार्मिक भावनेतून केली नाही. ज्या झाडामुळे शेकडो जीवांना निवारा मिळतो, जे शेकडो वर्ष पर्यावरणाचे रक्षण करते, अशा वृक्षांचे संवर्धन व्हावे म्हणून भारतीय संस्कृतीने त्याला धार्मिक रूप दिले आहे. आज ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन म्हणतो, त्याची शिकवण आपल्या परंपरेने हजारो वर्षापूर्वीच दिलेली आहे. आज वाढते तापमान, हवामान बदल आणि जंगलतोड यामुळे पृथ्वी संकटात आहे. अशा वेळी वट पौर्णिमेचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. वृक्षांचे जतन करा, निसर्गाचे संरक्षण करा आणि पुढील पिढ्यांसाठी हिरवी पृथ्वी निर्माण करा. वड हे फक्त झाड नाही, ते भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. ते निसर्गाच्या अनंत जीवनचक्राचे प्रतीक आहे आणि ते आपल्याला सांगते, वृक्ष वाचले तर पृथ्वी वाचेल.